नवरात्र पर्व सुरू झालेला आहे. गरबा मंडपामध्ये पुन्हा गर्दी दिसायला लागलेली आहे. धूम एका तरुणाईची धूम पाहायला मिळते आणि मागे आपण जर तिकडे बघू शकतो इथे बाउन्सर्स लावलेले आहेत, पुरुष आणि स्त्री बाउन्सर्स, आणि जे प्रत्येकाचं आधार कार्ड चेक केलं जात आहे, त्यांचं नाव आणि वय ते सगळं चेक केलं जात आहे. पुरुषांचं इथे आधार कार्ड चेक केले जात आहेत, फिजिकल आधार कार्ड असेल किंवा मोबाईलमध्ये असेल ते पाहिलं जात आहे. आणि ते सुरक्षा रक्षक जे नेमलेले आहेत ते प्रत्यक्ष एकेकाची तपासणी करतायत. त्यांच्याकडे काही त्यांनी स्वतः सोबत घेऊन तर आलेले नाहीयेत ना, हे सगळं पाहिलं जात आहे. आणि तपासणीनंतर आपण जेव्हा पुढे जातो इथे तर इथे महत्वाचं म्हणजे वराह कृष्ण विष्णूचा वराह अवतार त्याचा फोटो आहे, त्याची इथे पूजा करण्यात आलेली आहे. आणि इथे या ज्या तिथे हात जोडायला सांगितलं जात आहे, टीका लावण्यात येतो आहे. आणि प्रत्येक जण जो कोणी इथे येतोय त्याला टीका लावल्याशिवाय आतमध्ये सोडलं जात नाहीये. आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण तिथले आयोजक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्याकडनं विचारणी करूया. यश, आप बताइए की आपण सांगा की मराठी बोल सकतो, आपण सांगा की काय प्रयोजन आहे हे सगळं करण्यामागे? आमचं कसं आहे सर, आता धार्मिक पद्धतीने आपण आपलं नवरात्रीचं पार पाडतोय. सर्व तरुण धार्मिक पद्धतीने यावं, आपला राज गरबा खेळावं आणि एक नॉर्मल ऍटमॉस्फिअर मध्ये आम्ही करतोय. पण एवढं सगळं करायची काय 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 सांगाल? एवढं सगळं करायचं, आता माहिती आहे किती माहोल मार्केटमध्ये आपला इथे खराब झालेला आहे. त्या चक्करमध्ये आपलं सर्व पारंपरिक पद्धतीने आपण आपल्या धर्माला घेऊन चालू आपल्या पूर्ण इव्हेंटला. तर एकंदरीत विश्व हिंदू परिषदेनं जसं आवाहन केलं होतं की ज्यांची आस्था आहे धर्मामध्ये त्यांनीच यावं, त्या आव्हानानुसार हे सगळं इथे करण्यात येत आहे. नागपूर येथून संजय तिवारी, NDTV मराठी.